दिवाळीच्या दिवशी असं काय झालं माझ्यासोबत, आता विचारू नका की काय झाले. तर मग नंतर मी भाऊला घेतली उठणं लावायला आणि मला हसायला येत होतं. मग भाऊ विचारला, का हसायलीस तू असं एकटं एकटं? तर मी ना रडत बसली होते. तेव्हा बच्चू उठणं बनवून ठेवलेलं होतं ते सगळं घेऊन सांडला आणि सांडून मग मला सांगायला आला. मग मी उठली आणि ते चम्मचनं भरून घेतले, कारण आता माझ्याकडे काही नव्हतं डबल बनवायला, म्हणून मी तेच घेऊन भरली. आणि मग त्याच्यामुळं मला हसायला येत होतं की म्हणजे आग वगैरे होईल म्हणून. मग भाऊला सांगल्यावर भाऊ पण एवढा हसला, आम्ही दोघं पण लय जोरजोरात हसत होतो, पण काही झालं नाही. मग हे लावली तसंच. बच्चूला असं काही आवडत नाही आणि मी जर कधी असं म्हणजे फेस पॅक वगैरे बनवून लावलं की त्यानं माझ्याकडेच बघून जवळ पण येत नाही. आणि आता मी त्याला लावत होती तर मग म्हणजे रडत होता त्यानं, म्हणजे नको ते नकोच म्हणत होता. मग मी त्याला बसवून जबरदस्ती लावलीच. आणि आता नंतर पुढं बघा तुम्ही त्याचे फेसची रिॲक्शन कसा करत होता. मग लावल्यावर त्यानं थोडा पण वेळ ठेवला नाही, एवढा रडत होता. मग त्याला लगेच आंघोळ घातली मी. बच्चूला आंघोळ करायला एवढं आवडते ना, त्यानं जन्मल्यापासून आत्तापर्यंत आंघोळ घालताना कधीच रडत नाही. आणि जेव्हा पण त्याला आंघोळीला चल म्हणलं की गपचूप आंघोळीला येते आणि मस्त आंघोळ करताना एन्जॉय करते त्यानं. आणि भाऊच्या मुलीला जेव्हा आत्ता पण मसाज वगैरे करायला की आपण पण पायावर येऊन झोपते आणि उबडं मला पण करवते. आपल्यासोबत काही होऊ द्या, काम मात्र कोणाच्या बापाला चुकत नाही. काही झालं तर कामं ठेवता येतच नाहीत, कामं करावंच लागतात. म्हणून पोटाला खाल्ली थोडंसं. मम्मा ओ बच्चू का पागल झालं का, नुसतं बाळालंय तिला काय मारतो आला बघ. मी झोपल्यावर ह्या दोघा बहीण भावाचा कारभार, सगळे भांडे वगैरे इकडं हॉलमध्ये आणून टाकले होते, मसाले सांडले होते. आणि बच्चूला मी उठल्यावर थांब थांब म्हणलं की असा पळत गेला का नाही. मग नंतर 6 वाजता मी खाली गेले आणि खाली जाऊन रांगोळ वगैरे काढले आणि दिवे वगैरे लावले. तर असा होता माझा दिवाळीचा दिवस. बाय बाय.